कालच्या भागात आपण क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर स्टार्ट केलं होतं. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये ते चॅप्टर 12 मार्क्सचं. मग क्वाड्रेटिक इक्वेशनची डेफिनेशन बघितली आपण, लिनियर इक्वेशनची डेफिनेशन बघितली. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय? असे इक्वेशन ज्यांची डिग्री असते 2 आणि लिनियर इक्वेशन म्हणजे काय? ज्यांची डिग्री असते 1. मग अशा इक्वेशनला आपण लिनियर आणि क्वाड्रेटिक इक्वेशन बघितलं. मग आता त्याच्यानंतर आपण त्याचे रूट्स बघितले. रूट्स म्हणजे काय असतं? म्हणजे असे व्हॅल्यू की ज्या इक्वेशन सॅटिस्फाय करतं. म्हणजे आपण इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर आपल्याला मिळतं इज इक्वल टू 0. तर त्याला आपण म्हणतो काय? रूट्स ऑफ इक्वेशन. त्याच्यानंतर आपण स्टँडर्ड फॉर्म बघितलाय आहे. स्टँडर्ड फॉर्म काय आपल्याकडे? ax² + bx + c इज इक्वल टू 0. या फॉर्मॅट मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो. मग आता पुढे जाऊन आपल्याला फॅक्टर काढायचे, त्याचे म्हणजे त्याचे रूट्स फाइंड करायचे. मग फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपण बघणार आहोत कसं फॅक्टर पडतात. अशा त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत, पण आपण फर्स्ट मेथड बघतोय फॅक्टरायझेशन मेथड. आणि जो काही प्रॅक्टिस सेट 2.1 आपण पूर्ण सॉल्व्ह केला आहे आणि काही होमवर्क एक्झाम्पल दिलेले होते मी तुम्हाला. आता 2.2 मध्ये ही पूर्ण एक्सरसाइज आपली फॅक्टरायझेशन मेथड वरती आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे आणि मेथड काय सांगते आपल्याला कसं करायचं ते बघू आपण. आता बघा आपल्याकडे इक्वेशन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्टचा पहिला क्वेश्चन. तर त्यांनी क्वेश्चन सांगितलाय सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. आता इथे काय बोलले? फॅक्टरायझेशन. जर क्वेश्चन विचारला तुम्हाला एक्झाम मध्ये बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड, तर तुम्हाला फॅक्टरायझेशन ने सॉल्व्ह करायचं आहे. भले तुम्हाला कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड येत असेल, फॉर्म्युला मेथड येत असेल, तो जर क्वेश्चन विचारला बाय फॉर्म्युला किंवा फॅक्टरायझेशन मेथड, तर तुम्हाला प्रॉपर त्याच मेथडने सॉल्व्ह केलं तरच मार्क्स मिळतील, अदरवाईज नाही. तुम्ही एक्झाम्पल बरोबर जरी सॉल्व्ह केला असेल तरी. मग बघा आता फॅक्टरायझेशन मेथड काय सांगते आपल्याला. आता पहिले चेक करू आपण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही. आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0. या फॉर्मॅट मध्ये आहे का? बघा आता x² चा कोएफिशियंट आपला a स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथे मिळतो आपल्याला 1. bx x चा कोएफिशियंट असतो p आणि इथे मिळाला आपल्याला -15 आणि c ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 54. म्हणजे जर आपण याला बघितलं ऑल कोएफिशियंट्स आर बिलॉंग्स टू रियल नंबर आर, हेन्स गिवन इक्वेशन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. आता पुढची स्टेप. आता आपल्याला काय करायचं आहे? याचे फॅक्टर काढायचे. फॅक्टरायझेशन मेथड काय सांगते आपल्याला की बघा आता याचा कोएफिशियंट पण आपण तो लिहित नाही, ठीक आहे. तर बघा हा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट c दोघांची मल्टिप्लिकेशन करायची पहिले. म्हणजे काय? 1 * 54. ओके, दोघांची मल्टिप्लिकेशन केली. आता नेक्स्ट स्टेप बघा. आपल्याला इथे इम्पॉर्टंट गोष्ट एकच, आपल्याला लॉज ऑफ मल्टिप्लिकेशन अँड लॉज ऑफ ऍडिशन प्लस मायनसचे जे लॉ आहे ते लर्न असले पाहिजे, व्यवस्थित वापरता आले पाहिजे, तरच आपण एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज जमणार नाही आपल्याला मेथड. तर बघा दोघांची मल्टिप्लिकेशन येते 54, a ची आणि c ची. मग आपल्याकडे a आहे 1, c आहे 54. दोघांची मल्टिप्लिकेशन 54. आता असे दोन नंबर शोधायचे आपल्याला. मिडल टर्म बघा, मिडल टर्म दिसते आपल्याला -15. मायनस असेल तर मायनस असेल. तर असे दोन नंबर शोधायचे की ज्यांची मल्टिप्लिकेशन येते 54 आणि त्या दोघांची ऍडिशन येते -15. मग आपल्याकडे बघा जर खूप मोठे नंबर असतील, विचित्र नंबर असतील, तर पहिले सगळ्यांचे फॅक्टर काढून घ्यायचे. तर 54 दोन नंबर शोधायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन येते 54. मग आता आपण नंबर चेक करणार. 50 आणि 54 येतील असे चेक करू. 27 2s are 54. त्याच्यानंतर 9 6s are 54. असे वेगवेगळे फॅक्टर पडतील. पण आता त्याच्यानंतर बघा 18 3s are 54 हे पण मिळते आपल्याला. 18 3s are 54. पण पुढची एक कंडिशन काय सांगते आपल्याला का जी मिडल टर्म आहे
ती मिडल टर्म ह्या दोन नंबरची ऍडिशन आली पाहिजे. तर बघा आता जर आपण एक एक नंबर चेक करू, प्लस मायनस साइन द्यावा लागेल, त्याचे ऍडजस्टमेंट करावं लागेल, आपल्याला -15 मिळालं पाहिजे. मग आता इथे जर मी काय केलं, याला मायनस साइन दिलं, याला मायनस साइन दिलं, ऑब्झर्वेशन आपल्याला हेच कळत होते, -9 -6 आन्सर काय मिळतं आपल्याला -50. मग आता आपण हा नंबर इथे -50 नाही म्हणजे फक्त पुट करायचा, म्हणजेच काय इज इक्वल टू आपल्याला मिळतंय x² - 9x - 6x + 54 इज इक्वल टू 0. तर बघा आता पेअर करणार आहे. पहिली जर पेअर आपण बघितली तर पहिल्या पेअर मधनं x आपण कॉमन काढू शकतो, कारण इथे x² म्हणजे x × x असतो आणि 9x तर आहेच. म्हणजेच काय x कॉमन जर काढला तर शिल्लक राहतो x - 9 मायनस. आता आपला पुढचा जो काही उद्देश आहे कॉमन काढण्याचा तो असा आहे की ही जी ब्रॅकेट आली आहे तीच ब्रॅकेट आपल्याला पुढे मिळाली पाहिजे तरच आपलं बरोबर आहे. तर बघा इथे जर मी मायनस साइन कॉमन काढले तिथे 6 कॉमन काढू शकतो आपण, -6 इथे शिल्लक राहिला मायनस झाला प्लस. आता मायनस इथं प्लस चा होईल -9 इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज आता इथे x - 9 हा x - 9, तर दोघांमधून आपण एक x - 9 कॉमन काढू शकतो, शिल्लक राहिला आपल्याकडे x - 6. आता बघा हे असे फॅक्टर पडले, मग आता याचे रूट्स कसे असतील, आता इज इक्वल टू तर 0 आहे प्रत्येक ठिकाणी, देअरफॉर आपण आता या दोघांची मल्टिप्लिकेशन जर 0 असेल, बघा आता पॉसिबिलिटीज काय काय असतं, जर दोन नंबरची मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल तर ऑब्वियसली त्या दोघांपैकी एक तरी 0 असेल तर त्या दोघांची मल्टिप्लिकेशन 0 येते, किंवा दोघेही 0 असतील. पण दोघेही 0 असतील तर मग याचा काही सॉल्व्ह करून काही फायदाच नाही. म्हणून आपण काय करणार, दोघांपैकी कोणता तरी एक 0 आहे असं कन्सिडर करणार, म्हणजेच x - 9 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला मिळालं x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 6. म्हणजेच काय x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 6 आर द रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. तर आता आपण अशा पद्धतीने सेम नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे समजलं असेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांना. तर नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याकडे, तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे x² + x - 20. पहिले चेक करू क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, आपल्या फॉर्मॅट मध्ये बसतं a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -20. तर आता नेक्स्ट स्टेप काय सांगते आपल्याला, फॅक्टरायझेशन मेथड वापरायची. सेम एक्झाम्पल आहे, म्हणजेच काय ते कोएफिशिएंट आहे 1 ने -20 ला मल्टिप्लाय करा, आपल्याला मिळेल -20. आणि मिडल टर्म आहे आपल्याकडे b ची व्हॅल्यू आपल्याकडे 1. तर असे दोन नंबर शोधायचे की ज्यांची मल्टिप्लिकेशन येते -20 आणि ऍडिशन होते 1. तर बघा आता 20 चे आपण फॅक्टरायझेशन असे करू शकतो, 4 × 5 10 × 2 असे पद्धतीने करून घ्यायचं. पुढे बघा आता नेक्स्ट स्टेप आपली काय, दोघांची ऍडिशन पण आली पाहिजे. आता मी याला -4 करतो, -4 × 5 + 5 काय मिळेल आपल्याला -20 आणि 5 - 4 आन्सर मिळतं 1. म्हणून आपण त्याला अशा पद्धतीने लिहिणार इथे, therefore we get x² - 4x + 5x - 20 is equal to 0. therefore आता बघा नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, पेअर बनवायची. पहिली जर पेअर बघितली आपण x² - 4x, x² - 4x मध्ये आपण इथे x कॉमन काढू शकतो, इथे 5 कॉमन काढू शकतो. तर बघा x * ते शिल्लक राहिले x - 4 प्लस 5 * इथे शिल्लक राहिले x - 4 is equal to 0. therefore we get
आता इथे x -4 एक x -4 कॉमन काढा, शिल्लक राहिलं इथे x आणि इथे +5. आता आपल्या नेहमीप्रमाणे जर दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर ऑलवेज एक तर दोघंही 0 असतील. पॉसिबिलिटीज बघा काय काय असेल, एक तर दोघंही 0 असतील किंवा दोघांपैकी एक तरी 0 असेल. म्हणजे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपला x -4 = 0 or x + 5 = 0. Therefore x = 0, x = 4 or x आता हा प्लस आहे तिकडे जाऊन होईल -5. म्हणजेच काय आपल्याला रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं, x = 4 आणि x = -5. म्हणजे काय आपण जर हे रूट्स जे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यामध्ये जर पुट केलं तर आपल्याला = 0 मिळालं पाहिजे. आपण आपला आन्सर बरोबर आहे की चुकलं ते पण चेक करू शकतो. फक्त या व्हॅल्यूज घ्यायच्या आणि x च्या ठिकाणी पुट करायच्या. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर 0 येत असेल तर आपला आन्सर 100% करेक्ट आहे. जर नसेल तर आपलं रॉंग. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेम क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे लगेच चेक करून बघायचंय. 2y² + 27y + 13 = 0. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 27, c ची व्हॅल्यू 30. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ऑल कोएफिशिएंट बिलोंग्स टू रियल नंबर आर. Hence it is quadratic equation. आता आपली सेम फॅक्टरायझेशन मेथड वापरायची. फॅक्टरायझेशन मेथड आपली बघा. आता a ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे आणि c ची व्हॅल्यू 13 आहे. 2 * 13 मिळतं आपल्याला 26 आणि मिडल टर्म आपल्याकडे b = 27. आता आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांची मल्टिप्लिकेशन आहे 26 आणि ऍडिशन आहे 27. आता फॅक्टरायझेशन पाडून घेऊ आपण 26 चे. 26 चे फॅक्टर 26 * 1 आपल्याला 26 मिळेल. 13 2 जा 26, जेवढे ते तेवढे फॅक्टर काढायचे. तर आपला नेक्स्ट स्टेप काय आपल्याकडे की त्या दोघांची ऍडिशन आपली आली पाहिजे 27. तर बघा आता पहिलाच फॅक्टर आपला 26 * 1 = मिळते आपल्याला 26. दोघांची ऍडिशन 27 म्हणून आपण लिहून घेणार इथे. therefore we get 2y² 27 बद्दल लिहिणार आपण प्लस 26y प्लस y प्लस 13 = 0. therefore we get, आता दोन पेअर करा. दोन पेअर केल्यानंतर इथे मिळेल 2y जर कॉमन काढला तर मिळते इथे मला y प्लस 30. परत सांगतो ही जी पेअर येईल तीच पेअर पुढची पण आली पाहिजे. आता दोघांमधून आपण फक्त ते 1 कॉमन काढू शकतो म्हणून ते मिळेल आपल्याला y प्लस 30 = 0. त्या दोघं पण पेअर सारख्याच म्हणून आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो. नेक्स्ट स्टेप सांगते आपल्याला y प्लस 13 कॉमन काढा कारण दोघं पण सारखेच आहे. इथे मिळेल आपल्याला 2y प्लस 1 = 0. आता बघा दोघांचा नंबरचा मल्टिप्लिकेशन येते 0. एक तर दोघे 0 किंवा दोघांपैकी एक 0 म्हणून आपण असं लिहितो y प्लस 13 = 0 or 2y प्लस 1 = 0. therefore we get y = तिकडे जाऊन होईल -13 or 2y = मिळाला मला -1. this implies y = -half. म्हणजेच आपल्याला गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट्स मिळाले. y = -13, y = -half. आपला आन्सर बरोबर आहे की नाही चेक करताना फक्त y चे व्हॅल्यू इक्वेशन त्याला वाटलं तर 1 म्हणून घ्या आणि पुट करत चला त्याच्यात. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे की चुकले ते चेक करते. एक्झाम्पल न घेता डायरेक्ट 5th नंबरचं एक्झाम्पल घेऊ. 4 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करायचं आहे, सोपं आहे. तर बघा आता 5th नंबरचं एक्झाम्पल बघा जरा थोडंसं वेगळं आहे. इथे फॅक्टर दिलाय, जरा रॅशनल नंबर दिलाय. तर आपण काय करणार मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. 2 नेच काय केलं
कारण बघा आता सगळ्यांचा डिनॉमिनेटरला 2 आहे, तो लिहित नाही आपण, आणि तो 2 कॅन्सल करायचा आहे, त्याच्यामुळे आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. मग आता जर इक्वेशन फर्स्ट ला मी जर मल्टिप्लाय केलं तर वी गेट काय मिळतं आपल्याला 4x² therefore 4x² minus 4x plus 1 is equal to 0. झालं का आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट. म्हणजे a ची व्हॅल्यू इथे मिळते आपल्याला 4, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू 1. मग आपण a ची आणि c ची मल्टिप्लिकेशन करतो. a ची आणि c ची मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 * 1 is equal to 4 आणि b ची व्हॅल्यू आपल्याकडे -4, म्हणजे दोघांची मल्टिप्लिकेशन तर आली पाहिजे 4, पण ऍडिशन काय आली पाहिजे -4. आता 4 मल्टिप्लिकेशन आले नंबर किती आपल्याकडे 2 2 4, त्याच्यानंतर 4 1 4. बघा आता पण आपली ऍडिशन येते -4 आली पाहिजे, म्हणून आपण काय करणार -2 -2. दोन निगेटिव्ह नंबरची मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते आणि दोन निगेटिव्ह नंबरची ऍडिशन ही ऍडिशन करून आपण त्याला मायनस साइन देतो. तर बघा आता 4x² minus 2x minus 2x plus 1 is equal to 0. आता जर इथे मी दोन पेअर करून इथे कॉमन काय निघेल 2x, इथे राहिलं शिल्लक 2x minus 1 minus इथे 1, इथे 1 कॉमन काढू आपण, इथे शिल्लक राहील 2x minus 1 is equal to 0. therefore आता इथे 2x minus 1 2x minus हा ब्रॅकेट कॉमन आलाच पाहिजे. आता इथे 2x minus 1 कॉमन जर काढला तर शिल्लक काय राहतं 2x minus 1. आता 2x minus 1 जर शिल्लक राहिला तर इज इक्वल टू 0 मिळते. तर बघा आता दोघांचे मल्टिप्लिकेशन 0 आहे, त्याचा अर्थ दोघांपैकी एक कोणतरी 0 असणार आहे, म्हणून 2x minus 1 is equal to 0 or 2x minus 1 is equal to 0. therefore x is equal to 1/2 or x is equal to 1/2. म्हणजे रिपीटेड रूट्स मिळाले आपल्याला. ओके, x ची व्हॅल्यू हाफ मिळाली. कोसा 6 नंबरचा क्वेश्चन. ही पण मेथड इथे पण आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड वापरायची आहे, पण याला पहिले आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म आपला ax² + bx + c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरणार. तर बघा आता इथे x ला डिवाइड ला दिलंय आपल्याला, तर तो कॅन्सल करायचा आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो मी. तर आपण मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट by x we get multiplying equation first by x we get काय मिळेल. therefore we get 6x² minus 2 is equal to x. therefore 6x² minus x minus 2 is equal to 0. तर बघा आता कंपेअर करा, a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू -1 आणि c ची व्हॅल्यू -2. तर आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो, a ची आणि c ची. तर मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला 6 2 12 आणि त्याला मायनस साइन -12. असे दोन नंबर शोधायचे की ज्यांची मल्टिप्लिकेशन येते -12 आणि ऍडिशन मिळते आपल्याला -1. असे नंबर आपल्याकडे किती आहे 4 3 12, त्याच्यानंतर 6 2 12, 12 1 12. तर याच्यातून सिलेक्ट करायचं आपल्याला या कंडिशन सॅटिस्फाय करणारा. तर 4 3 12 दोघांची ऍडिशन जर केली तर आपल्याला -1 मिळू शकतो. तर आपण काय करणार बघा, therefore 6x² -x बद्दल आपण -4x plus 3x
इंटरचेंज करायला लागेल प्लस 3x मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर बघा आता दोन दोन पेअर करून कॉमन काढता आला पाहिजे, त्याच्यामुळे आपण इंटरचेंज केलं ते. तर इथे कॉमन निघेल आपला 3 तर निघेलच आणि x पण निघेल 3x. इथे शिल्लक राहिला 3 2 6 2x प्लस 1 मायनस 2 कॉमन काढू 2x प्लस 1 शिल्लक राहिला 2 2 4 मिळते. therefore 2x plus 1 2x plus 1 2x plus 1 कॉमन काढा, शिल्लक राहिला आपल्याकडे 3x minus 2 is equal to 0. तर बघा नेक्स्ट स्टेपला आता दोघांची मल्टिप्लिकेशन 0 मिळते, याचा अर्थ दोघांपैकी एक कोणता तरी 0 असेलच किंवा दोघे 0 असेल, पण दोघे 0 असण्याची पॉसिबिलिटी नाही. म्हणून आपण आता therefore 2x plus 1 is equal to 0 or 3x minus 2 is equal to 0. Therefore next step we get 2x is equal to, आता तिकडे जाऊन तो मायनस होईल or 3x is equal to 2. Therefore we get x is equal to मल्टीप्लाय तिकडे जाऊन तिकडे जाताना होतो तो डिवाइड or x is equal to इथे मिळेल 2/3. Therefore we get roots x is equal to minus half comma 4/3. म्हणजे झालं आपलं सोल्युशन. अशा ते वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता लास्ट एक्झाम्पल राहिले आपलं ते ऍक्टिव्हिटी बेस आहे. हे एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी बेस विचारलं जाऊ शकतं आणि ते ऍक्टिव्हिटी बेस मध्येच दिले आपल्याला ते. तर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण रूट मध्ये जरी असेल तरी रूट मधले सगळे नंबर्स आपण त्याला इरॅशनल नंबर म्हणतो. रूट 3 रूट 5 रूट 7 हे सगळे इरॅशनल नंबर्स आहे. पण इरॅशनल नंबर्स आर ऑल्सो कंटेन इन रियल नंबर, हेन्स इट इज रियल नंबर. तर बघा आता मल्टिप्लाय करायचं आपल्याला, a ची व्हॅल्यू √2 c ची व्हॅल्यू 5√2. तर दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली आपण तर 5 थोडा वेळ विसरून जा, √2 into √2 आपल्याला आन्सर मिळतं 2 आणि 2 5 10 आणि ऍडिशन पाहिजे तर आपल्याला 7. तर बघा आता आपल्याकडे 10 चे फॅक्टर कसे पडतील, 10 1 10 5 2 10. आता तर बघा आपण नंबर्स मिळाले आपल्याला 5 into 2 5 2 10, मल्टिप्लिकेशन मिळते, ऍडिशन पण मिळते. म्हणून आपण त्याला असं लिहून घेतलं √2x² plus 2x plus 5x plus 5√2 is equal to 0. Therefore we get, आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, therefore याच्यातून आपण आता √2x कॉमन काढू शकतो, कारण का 2 ला आपण √2 into √2 लिहू शकतो या अशा पद्धतीने. मग आता इथे शिल्लक काय राहील, x जर कॉमन काढला तर शिल्लक राहील फक्त x आणि इथून एक √2 बाहेर काढला तर शिल्लक राहील फक्त √2 प्लस इथे पण 5 जर कॉमन काढला आपण तर शिल्लक राहतात फक्त आपल्याकडे x plus √2 is equal to 0. आपल्याला दोन ब्रॅकेट कॉमन मिळत आहे, म्हणून काय करणार आपण, therefore x plus √2 into √2 x plus 5 is equal to 0. Therefore x plus √2 is equal to 0 or √2x plus 5 is equal to 0. Therefore x is equal to minus √2 or √2x is equal to minus 5. Therefore x is equal to minus √2 or x is equal to minus 5√2. म्हणून काय, x is equal to minus √2 or x is equal to minus 5/√2, which is required solution for given quadratic equation. याचे एक्झाम्पल आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये विचारले जातील.